दापोली तालुक्यातील पाडले गावामधील एका डोंगर माथ्यावर झालेल्या प्रचंड उत्खननामुळे आणि वृक्षतोडीमुळे या गावाला धोका निर्माण झाला आहे। एक ना एक दिवस आमचं गाव या डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडलं जाईल या शक्यतेमुळे इथले ग्रामस्थ भयभीत झाले आहेत। गावाच्या मनात असलेली ही संभाव्य धोक्याची भीती नाहीशी व्हावी याकरता या डोंगर माथ्यावर सुरू असलेला बंगले उभारणीचा प्रोजेक्ट तात्काळ बंद व्हावा अशी मागणी करत आज अखेर पाडले ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिलाय। पाडले गावच्या या डोंगर माथ्यावर सुमारे 150 एकर जागेत जवळपास 700 ते 800 बंगले उभारणीचा प्रकल्प सध्या सुरू आहे। भारतातील एका नामांकित कंपनीने हा प्रकल्प सुरू केला आहे। मात्र सध्या याच प्रकल्पामुळे या गावावर भीतीचं सावट पसरलं आहे। या प्रकल्पासाठी प्रचंड प्रमाणात झालेलं डोंगराचं उत्खनन आणि झालेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे भूस्खलनाची शक्यता निर्माण झाली आहे। नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाडले गावाला याची प्रचिती देखील आली आहे। त्यामुळे गावाच्या सुरक्षेबाबत ग्रामस्थांनी कंपनी व्यवस्थापनाकडे वारंवार विनवणी देखील केली होती। गावचे सरपंच श्रीयुत रवींद्र सातनाक हे सातत्याने याबाबत कंपनीला जाब विचारत होते। मात्र ग्रामस्थांच्या या वारंवारच्या विनवणीकडे संबंधित कंपनी व्यवस्थापनाने सपशेल दुर्लक्ष केले आणि याउलट कंपनीचे खाजगी सुरक्षा रक्षक आणि पोलीस यंत्रणा यांच्या सहकार्याने ही कंपनी गावात दहशतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे। त्यामुळे या कंपनीचे आमच्या गावातील काम तात्काळ बंद करा अशा मागणीचे एक निवेदन पाडले ग्रामस्थांनी आज दापोलीचे प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि वन विभागाला सादर केले। तर ही मागणी मान्य न झाल्यास येत्या स्वातंत्र्य दिनी हे संपूर्ण गाव उपोषणाला देखील बसणार आहे। आज आम्ही तहसील कार्यालयाला भेट दिलेली आहे। भेटीचा विषय असाच आहे की आमच्या पाडले गावामध्ये कंपनीने ज्या प्रकारे खोदकाम, जंगलतोड केलेली आहे त्यामुळे आमच्या गावाचा सर्रास ऱ्हास होत आहे। आम्हाला जगण्याची सुद्धा मुश्किल आली आहे अशा ठिकाणी आणि आमचे सरपंच साहेब श्री रवींद्र श्रीधर सातनाक यांना त्यांनी खोट्या आरोपाखाली गजाआड केलेला आहे। तर आमची मागणी एवढीच आहे की त्यांची सुटका व्हावी आणि त्यांनी जे उत्खनन चालू केले त्यामुळे आमच्या गावाला धोका निर्माण झालेला आहे। आमच्या गावात जीवितहानीची वेळ आलेली आहे। लोकांना उपासमारीची वेळ थोड्या दिवसांनी येणार आहे। आज तुम्हाला आम्ही इथे दिसतोय तरी पण थोडे दिवस जर वाट बघितली तर आज ही दिसणारी 4 माणसंसुद्धा उद्या दिसणार नाही आहेत अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे। दरड कोसळत आहे, दगड, पाणी सगळं आमच्या गावावर येत आहे। तर यापासून मुक्तता व्हावी यासाठी कंपनी बंद व्हावी अशीच आमची मागणी आणि ही मागणी घेऊन अशा प्रकारचं पत्र घेऊन आज आम्ही तहसीलदार मॅडमच्या कार्यालयात त्यांना भेट दिलेली आहे। आणि जर आम्हाला कोणत्याही मार्गाने मदत होणार नसेल तर आम्ही येणाऱ्या 15 ऑगस्टला उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहोत। मग यामध्ये आम्ही आमच्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही आहोत। जे काही होईल ते आम्ही करायला तयार आहोत, पण आमचे सरपंच साहेब सुटले पाहिजेत, ते सही सलामत जेलमधून बाहेर आले पाहिजेत आणि हा प्रोजेक्ट थांबला पाहिजे एवढीच आमची सरकारकडे सध्या विनंती आहे। पाडले गावच्या या समस्येबाबत नुकताच स्थानिक वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमातून जोरदार आवाज उठवला गेला होता। त्यामुळे या गावाने घेतलेल्या लढ्याच्या निर्णयाला सामाजिक आणि राजकीय स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे। अनेक सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांबरोबरच जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपण पाडलेवासियांच्या पाठी ठामपणे उभे असल्याचा विश्वास या गावाला दिला आहे। तर आमदार योगेशदादा कदम यांनी देखील स्थानिक प्रशासनाला याबाबत सखोल चौकशी करण्याच्या सूचना केल्या असून पाडलेवासियांवर कोणताही अन्याय होऊ न देण्याची भूमिका त्यांच्याकडून देखील घेण्यात आली आहे। दापोली तालुक्यामधील पाडले ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी माझी भेट घेतली होती आणि या भेटीदरम्यान त्यांनी पाडले गावामध्ये चालू असलेल्या एका खाजगी बांधकाम प्रकल्पाच्या संदर्भात काही तक्रारी माझ्याकडे दिल्या होत्या। संबंधित अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना त्या संबंध जागेची पाहणी करून माझ्याकडे अहवाल मी सादर करण्यास सांगितलं होतं आणि ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे जे अनधिकृत उत्खनन झालेलं आहे, अनधिकृत वृक्षाची तोड झालेली आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास हा तिथे खुलासपणे केला जातो आहे। ह्यानंतर माझ्याकडे ही तक्रार आल्याच्यानंतर मी लगेचच पर्यावरण विभाग असेल, MPCB विभाग असेल किंवा संबंधित जे काही जेवढे विभाग आहेत त्या सगळ्या विभागांना माझ्या सूचना मी दिलेल्या आहेत
आणि असे प्रकल्प कोकणामध्ये ज्यावेळेला येतात तेव्हा प्रकल्पांना आमचा विरोध नाही, परंतु प्रकल्प राबवत असताना जर का अनधिकृतपणे उत्खनन करणं किंवा वृक्षतोड होत असेल किंवा ग्रामस्थांना त्रास होत असेल तर ह्याची दखल ही प्रशासनाने घेतली पाहिजे आणि कडक कारवाई केली पाहिजे, जेणेकरून असे प्रकल्प राबवत असताना नियमितता ही पाळली जाईल, ग्रामस्थांना कुठला त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. दरवेळेला आम्ही पाहतो की पण कोकणामध्ये शेवटी दापोली तालुका हा आता पर्यटकांनी गजबजलेला हा तालुका असतो आणि मिनी महाबळेश्वर म्हणून दापोली तालुका हा प्रसिद्ध आहे आणि ही प्रसिद्धी आम्हाला ह्या प्रसिद्ध कुठे आम्हाला गालबोट लावून घ्यायचा नाही. आणि आज वायनाडसारख्या एक मोठी घटना आज भारत देशामध्ये घडताना आपण पाहिली, हजारो लोक तिथे मृत्युमुखी पडली. तशी घटना आमच्या कोकणामध्ये काही होऊ नये ह्याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच मी पाडले ग्रामस्थांसोबत आहे. ह्या संपूर्ण संघर्षामध्ये मी त्यांच्यासोबत आहे आणि आमदार म्हणून त्यांना संपूर्ण सहकार्य माझं असणार आहे. एकंदरीत ह्या प्रकल्पासंदर्भात ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याची स्वतः मी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना मी केलेल्या आहेत, ते कारवाईची सूचना मी केलेल्या आहेत. संबंधित मंत्री महोदयांकडे देखील मी ह्याची तक्रार करणार आहे. दरम्यान तालुका प्रशासनाने देखील याबाबत दोन्ही बाजूकडील भूमिका समजावून घेऊन यामध्ये समाधानकारक तोडगा काढला जाईल असा विश्वास पाडलेवासियांना दिला आहे. त्यामुळे आता एकूणच या घटनेत येत्या 15 ऑगस्टपर्यंत स्थानिक प्रशासन कंपनीच्या कारभाराबाबत काय भूमिका घेत आहे याकडे केवळ दापोलीचेच नव्हे तर संपूर्ण कोकणाचे लक्ष लागून राहिले आहे. प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली.